म्हणजे श्री गुरुदेव सेवाश्रम नांदुरा संचालक यांच्या स्वागतासाठी मी ॲडव्होकेट श्री अनुदान साहेब यांना विनंती करतो की त्यांनी वेरूळकर गुरुजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. ॲडव्होकेट श्री महाराज शिंदोलीकर यांच्या स्वागतासाठी मी डॉक्टर दादा गिरीश यांना विनंती करतो की त्यांनी सत्यपाल महाराजांचे सत्यपाल महाराजांचं स्वागत डॉक्टर कैशोर साहेब करत आहे. तसेच मी श्री आबिद आमदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कैशोर साहेबांचे सुद्धा स्वागत करावे. विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आणि आदरणीय विचारवंत समोर बसलेले सगळे सद्भावना मंचासाठी ऐकण्यासाठी आणि विचार करण्यासाठी उपस्थित असलेले सगळे बंधू आणि भगिनी, या ठिकाणी मी उशिरा आलो यासाठी नंतर विशेषाची भावना. आमच्या देशाचे जे जे काही जाती असो या संतांच्या यारे लहान थो याती भलत्या नारीनं संत हे याच्यामध्ये जात संत नाही संप्रदाय आहे. तुकारामाच्या गुणात हे मला असं वाटते की संत आले आहेत आणि हे संत एकाच विठ्ठलाचे आहेत. म्हटलं आहे की या जगात नाना देव नाही, देव एकच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्ञानगीताचं म्हटलं आहे, अल्लाह वाद अर्हत देव अहूर मर्द निर्वाणशी, परमेश्वराशी ठेवा नाव तो एक गुरुदेव माझा. इस्लाम धर्माचे लोक त्याला अल्लाह म्हणतील, ख्रिश्चन लोक त्याला बाळ म्हणतील, जैन लोक त्याला अर्हत म्हणतील आणि पारशी धर्माचे लोक अहुर्मत म्हणतील, देव म्हणतील. काही लोक हे सगळे वेगवेगळ्या नावाचे जरी असेल तरी या गोष्टीचा सगळ्या संतांनी पुरस्कार केला आणि त्याचे जे पुत्र आहे ते स्वर्गीय आहे. या देशात वेगवेगळे देश असतील, माणसं वेगवेगळे दिसतील, त्यांचे रंगही वेगवेगळे असतील, कपडेही सुद्धा वेगवेगळे असतील, त्यांचे भाषा सुद्धा एक असते वेगवेगळे असते, परंतु त्या माणुसकी जे आहे ते माणुसकी एकच आहे, हे राष्ट्रसंत. मला सांगा, कोणीही धर्माचा कोणीही पंथाचा माणूस असेल, कोणीही देशाचा माणूस असेल तर ताप जर आला तर सगळ्यांना एकच गोळी पाहिजे की एका धर्माचे लोक आहेत त्यांना ताप आला तर वेगळी गोळी आहे असं काही नाही. सगळ्यांना एकच लोक आहे.
त्याच्यामुळे आपण सगळे एक आहोत हे लक्षात ठेवा. आणि त्या भिन्नता हे 3 प्रकाराने दिसून येतो. प्रकाराची भिन्नता आहे. एक आहे वेशभूषा वेगवेगळी आहे. एकाचे लाल कपडे, काळे कपडे, पांढरे कपडे, हिरवे कपडे, काहीचे भगवे कपडे. हे रंग म्हणजे तत्वज्ञान नाही. अल्लाह जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा कपडा घेऊन येते का? नाही. आपल्याला कपडा घालावा लागते. हिरवा कपडा, लाल कपडा, भगवा कपडा. हे मानव निर्मित आहे. वेशभूषा हे ईश्वर निर्मित आहे, मानव निर्मित आहे. भाषा सुद्धा मानव निर्मित आहे. आणि अल्लाहची प्रार्थना, तुकडोजी महाराजांची प्रार्थना, वारकऱ्यांचा हरिपाठ, चक्रधरांच्या अनुयायांची पूजा, ख्रिश्चनांचे प्रेयर, हे वेगवेगळे जरी असेल तर त्या सगळ्यांचा मकसद एकच आहे. ईश्वर एक आहे. सगळ्यांचा मकसद. आमच्या संतांनी, संत महात्म्यांनी ही गोष्ट सांगितली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, धर्म नहीं कहता है, धर्म नहीं कहता है किसी के बहु बेटी कर निहा करो. धर्म नहीं कहता है किसी के मजहब पर आघात करो. धर्म नहीं कहता है किसके, म्हणजे धर्म जो आहे सगळ्यांसाठी एकच आहे, हा धर्म सांगितला. आणि राष्ट्रसंतांनी प्रार्थना मंदिर जे निर्माण केलं आहे. आपल्या लोकांना इथं गुरुदेव स्वामींचे लोक आहेत, बहुसंख्या आहेत मला वाटते. इथं जवळजवळ निमकौल आहे, कोडल आहे, आमचे भालेगावचे महाराज आहे, खाली बसलेले महाराज शिष्य आहेत. हे सगळे वेगवेगळ्या धर्माचे जर असतील तरी सुद्धा धर्म हे अल्लाहाने निर्माण केलेला नाही, हा मानवाने निर्माण केला शक्य. धर्म हा अल्लाहाने ईश्वर निर्मित नाही, हा मानव निर्मित आहे. आणि मानवाने आपल्या आपल्या पद्धतीनं धर्माला नाव ठेवलेले आहे. इस्लाम धर्म, बौद्ध धर्म, हे धर्म अल्लाहने नाही ठेवले. हे आपल्या अनुयायांनी आपल्या व्यवस्थेसाठी केले आहे. मग धर्माचे भांडण आहे त्याला माणूस म्हणत नाही. धर्मात एकच माणूस आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, मानवता है धर्म मेरा, इंसानियत है पक्ष मेरा. तुकडोजी महाराजांचं वाक्य आहे, मानवता है पंथ मेरा. मानवता है, सगळे मानव एकच आहे, हा मानवता है पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा. सबकी भलाई धर्म मेरा. वेगवेगळे धर्म नाही. या जगातले वेगवेगळे माणसं असतील, त्या माणसाचा उद्धार करणं, त्यांना सहकार्याची भावना निर्माण करणं, हा माझा धर्म आहे. धर्म मेरा. आणि शेवटी म्हणतात महाराज, हे दिल्ली को उठाना स्वर्ग मेरा. स्वर्ग म्हणजे आकाशातला नाही, हा स्वर्ग म्हणजे मानवांचा प्रगती करणं, हा माझा धर्म आहे, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि या धर्मसंस्थानांना त्याबद्दल असं मी म्हणत असतो की
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रार्थना मंदिर निर्माण केलं आहे. त्या प्रार्थना मंदिरामध्ये कोणी देवाची मूर्ती नाही, कोणी संतांची मूर्ती नाही. जसं मस्जिदमध्ये कोणी ग्रंथ नाही, कोणी प्रतिमा नाही, असं राष्ट्रसंतांनी आपल्या प्रार्थना मंदिरामध्ये काय म्हणतात तुकडोजी महाराज म्हणतात कि सबके लिए खुला है मंदिर है हमारा, आओ कोई भी बंदी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को मंदिर में हमारा. सगळ्या संतांचा हा भाव आहे. आता विश्वासमध्ये गेले हे वाटून पुरुषावे. संत तुकारामांचा हा मानवता धर्म आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, सज्जनांनो, कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर म्हणजे काय? सगळ्यामध्ये असणारा जो आहे त्याला म्हणतात सर्वेश्वर. एक पूजन आहे. कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. असा या संतांचा विचार आहे. आणि ह्या गोष्टी आपण, पण गोष्ट अशी आहे, इथं बसलेले जे लोक आहेत ते विचारवंत लोक आहेत असं मला समज आहे. जे रिक्षा चालक आहेत काही शेत मजूर लोक आहेत, या गोष्टीचं ज्याला ज्ञान नाही ते लोक आपसात भांडण करतात. आपसात भांडण करतात. आणि आपसात भांडण करत असताना आमच्यातले काही लोक त्याचं प्रोत्साहन देतात. ही गोष्ट दुर्दैवाची आहे. दुर्दैवाची आहे. म्हणून शेत मजुरापेक्षा शेत मजूर आहेत ते शाळेतले शिक्षक, विद्यार्थी आहेत, इतका जुळलेला आहे. या लोकांच्या जाऊन या धर्म प्रचारकांचं हे काम आहे का त्या लोकांना धर्म शिकवायचा, मानव धर्माचा विचार सांगायचा, तर हे विश्व, हे जग आनंदी बनेल. फक्त आपल्या लोकांना बसून सांगता येईल हे ठीक आहे. जे अनुकूल आहे लोक त्यांना शिकवण्याची अत्यंत गरज आहे. एकदा मला वाटते 20-25 वर्षांपूर्वी मला एक कुराण दिलं होतं. ज्या नांदण्यामध्ये रहमान मास्टर साहेब त्यांनी कुराण लिहिलं होतं. त्या कुराणामध्ये मी वाचलं, मराठी कुराण येतं. त्या कुराणामध्ये जे मी वाचलं, मला असं वाटलं की राष्ट्रसंतांचा ग्रामगीतांचा भाग या कुराणामध्ये आहे. मी जेव्हा बायबल वाचला, बायबलामध्ये सुद्धा हा भाग महत्वाचा. त्यात सांगितलं ईश्वर एक आहे. येशू हा आकाशातील बापाचा पुत्र आहे. आकाशात कोण नाही राहत. या जगात फक्त मानवच राहत नाही, पशु पक्षी सगळे प्राणी असते. त्याचा बाप म्हणजे सगळ्यांचा एक ईश्वर हे बायबलने सांगितलं, ख्रिश्चनांनी सांगितलं, अल्लाहने सांगितलं. आणि मी जेव्हा गुरु गोविंद साहेबांना सांगितलं, इथं माझ्याकडून सांगितलं त्यांनी, बायबल म्हणजे गुरु गोविंद साहेबांचा गुरु ग्रंथ साहेब. अरे गुरु ग्रंथ साहेब एका माणसाने लिहिलं नाही आहे. 36 संतांची वाणी एकत्र केली आणि एका धर्माचे एका पंथाचे नाही आहेत ते.
किती महान विचार गुरु गोविंद साहेबांनी मांडलेला आहे लक्षात ठेवा. हे सर्व संत महान विचाराचा एकच आहे. क्यों लड़ता है मूर्ख बंदे तेरी यह खाम खयाली है. पेड़ की जड़ तो एक वही हर मजहब एक डाली है. किती विचार आहे. आणि हा विचार प्रत्येक मला असा आनंद होतो. मास्टर साहेब आमचे मित्र सत्यपाल महाराज आहे. सत्यपाल महाराज जवळजवळ 2,000-3,000 ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले असेल जीवनात. त्या कार्यक्रमात हेच म्हणतात जे मी सगळे संत एक आहेत. महात्मा फुलेपासून संत ज्ञानेश्वरापासून आणि काय गोष्ट मला आहे हे वाचून ही गोष्ट मला वाटत आहे. आता तुकाराम महाराजांचा जो तपसाधनेचा भाग आहे तर तपसाधना कोणत्या ठिकाणी केली भांडारा. भंडारा दुसरं काय भंडारा आणि दुसरा डोंगर या दोन्ही डोंगरात तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्या कुठं केली तिथं इस्लामची मांडणी आहे. तिथं जैन धर्माची लेणी आहे. तिथं बौद्धांची लेणी आहे. मास्टर साहेबांना माहिती आणि त्या डोंगरावर सरकारने खोदणं चालू केलं. मी त्या लढ्यामध्ये आहोत आणि सगळ्या मिळून आम्ही हे ठरवलं की सरकारने हे जे धर्मस्थळ आहे ते धर्मस्थळ अबाधित झाले पाहिजे. वाटते ते झालं तरी आम्ही त्या गोष्टीला होऊ देणार नाही. आम्ही पण केला. संतांची भूमिका संत झाले आहेत. कोणी धर्माचे कोणी पंथाचे असेल त्या धर्मस्थळावर तुम्ही आक्रमण करून राहता. तुमच्या आपल्याला हे समजलं पाहिजे. मला असं वाटतं 8 प्रकारचे 18 प्रकारचे पुराण आहेत हिंदू धर्मात. 18 प्रकारचे. पण प्रत्येक पुराण असं म्हणते की जग अंतरिक्षाने निर्माण केलं. शिवपुराण म्हणते हे जग शिवाने निर्माण केलं. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये असं म्हणत आहे का ब्रह्मदेवाने जग निर्माण केलं. देवी पुराण म्हणते हे सगळं देवी निर्माण केलं. आणि त्या गोष्टी आपल्याला वेगवेगळे देवाने निर्माण केले नाही. एकाच देवाने निर्माण केलं. आपल्या सगळ्यांना आम्ही हे संबोधन करून पाहतो की आम्ही सगळे बसलेले लोक वेगवेगळे वेश विचित्र घेतले तरी ईश्वर एक आहे. प्रार्थना एक आहे. समाजाचा उद्धारणा एक आहे. आणि आपल्या सगळ्यांचा एकत्र म्हणून आपण हे जग सुंदर म्हणून आपल्याला सुंदर बनायचं आहे. मानवता है धर्म मेरा हा बंधू मेरा हा विचार आपण जोपासू. त्या ठिकाणी सगळ्यांना एका ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराच्या मी या ठिकाणी